नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आज महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही चाललो आहे केद्राईला. आमच्या वडाळी भुई गावाजवळून अगदी 8 किलोमीटरवर खडकवझर गावाजवळ केद्राई मातेचे मंदिर आहे. तर हे देवस्थान कशासाठी प्रसिद्ध आहे तर आपण तिथे गेल्यावर बघूया. तर केद्राईला पौर्णिमा अमावस्या खूप गर्दी असते. तर या देवीला नवसाला पावणारी देवी असं म्हणतात. ते हे देवस्थान विंदा नदीच्या तीरावर आहे. इथं जे भाविक येतात त्यांची इच्छा पूर्ण होते. ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी या देवस्थानाला नक्कीच भेट द्या. तिथं देवीला आपल्या मनातील इच्छा सांगून आपली इच्छा लवकर पूर्ण होते. आणि खूप जुने प्राचीन काळातील हे मंदिर आहे. इथं बऱ्याच भाविकांना संतती प्राप्तीचे अनुभव आले. इथं प्राचीन काळामध्ये शंकराने पार्वतीला गर्भकांडाची कथा सांगितली. ही कथा ऐकून पार्वतीला खूप आनंद झाला व पार्वतीने गणेश, कार्तिक व नंदी यांच्या साक्षीने या जागेस वरदान दिले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी जो कोणी भाविक येतील, भक्त मनोभावे आराधना करतील त्यांची इच्छित पुत्रप्राप्ती होईल असं सांगितले जाते. आणि जे भाविक नवस करतात, नवस फेडतात, त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे भेट द्या आणि आपली इच्छा मनापासून देवीला सांगा. लवकर आपली इच्छा पूर्ण होते. तर हे बघा, आम्ही आता इथं आलो आहेत. तर इथे हे किन्नर भेटले आम्हाला. तर हे किन्नरची आमची खूप जुनी ओळख आहे. आपल्या दुकानामध्ये त्यांची नेहमी ब्लाऊज शिवायला असतात. हे बघ, तर खरंच काही लोकांच्या नजरा खूप वाईट असतात आणि त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतात. तर तसं काही नसतं. त्यांच्यामध्ये पण एक शंकर भगवानांचाच अवतार असतो. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. आम्ही तिथून त्यांचे दर्शन घेतले आणि मग त्यानंतर त्यांनी मला 1 रुपयाचा शिक्का दिला आणि तो माझ्या ओटीमध्ये दिला आणि मला सांगितलं की आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा 1 रुपया. हे बघा, इथं मग आम्ही त्यांचे दर्शन घेतल्यानंतर खूप गर्दी इथं आज महाशिवरात्रीची. आणि या साईडला या साईडमध्ये फराळ वाटप राहतं. तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने तर यात्रेच्या तर इथं ऊन लागतं ना, मग मस्त सेडनेटचा मोठा मंडप दिला आहे. तर हे बघा, दर्शनासाठी खूप मोठी रांग लागली आहे. आम्ही थोडं लेटच आलो ना, खूप गर्दी झाली होती. पण दर्शन करायला पटपट मध्ये जाता येत होतं. पटापट दर्शन झालं सगळ्यांचं. इथं पण होमकुंड असताना मग तिथं पण दर्शन घेतला. त्यानंतर मग इथं पाण्याचा पण कुंड आहे ना, तर पाण्याचे पण कुंडामध्ये मस्त कोणी आंघोळ करतं, डोक्यावरून पण पाणी घेतात, कोणी हातपाय धुतं. तर आंघोळ केल्याचे खूप छान असतं आंघोळ केल्याने. तर इथं ज्यांना कोणाला संतती प्राप्तीसाठी काही सेवा सांगितलेल्या राहतात तर त्या सेवेमध्ये आंघोळीला फार महत्त्व आहे. तर हे बघा, इथं या कुंडामध्ये पाणी असतं ना, तर मग सगळेजण तिथं मस्त आंघोळ करतात, देवदर्शन करतात आणि खूप गर्दी असते इथं. देवी आईच्या मंदिराजवळच साईडला महादेवाचं मंदिर आहे.
तर इथं पण दर्शनासाठी मोठी रांग लागते। देवी आईचं दर्शन झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो। इथं हे मंदिर आहे ना, छोटं आहे, जास्त मोठं पण नाही आहे। हे बघा, इथं आता हा सभा मंडप आहे। जे भाविक बाहेरून येतात त्यांना पण बसण्यासाठी मस्त कोणी फराळाचं, कोणी डबे आणलेले असतात, तर तिथं सर्वजण जेवण करतात। आम्ही हे बघा आता मंदिरात चाललो आहे। मंदिराचा दरवाजा खूप छोटा आहे आणि देवी आईची मूर्ती पण छोटीच आहे। हे ज्यांना कोणाला मदन दान द्यायचं असेल ना, तर मग ते पण देऊ शकतात। आणि महाशिवरात्री असल्यामुळे ना नारळ नव्हतं फोडायचं, मग आम्ही फक्त नारळ वाहून दिलं। देवी आईच्या पायाला लावून नारळ बाहेर आणलं आणि त्यानंतर मग आम्ही तिथं महादेवाच्या मंदिरात नेऊन ते नारळ वाहून दिलं। आणि इथं मध्ये ज्या आजी बसलेल्या आहे ना, त्या बऱ्याच दिवसापासून देवी आईची सेवा करतात, त्याच असतात मंदिरामध्ये। त्यांच्याकडून जर तुम्हाला जर काही माहिती हवी असल्यास, जर तुम्ही कधी आलात तिथं, तर त्या आजींना नक्कीच विचारा। ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर त्या व्यवस्थित सांगतात काय करायचे। तर आम्ही त्या आजींचे पण दर्शन घेतले। हे बघा देवी आईची मूर्ती। आणि हे जे काका आहेत ना इथं, तर त्यांना पण आम्ही असं विचारत होतो की काय सेवा असते, तर त्या आम्हाला असे सांगत होते की ज्यांना संतान प्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी ते गोटी लावणे तो प्रकार असतो, तर ते गोटी लावण्याच्या याने ना आपल्याला संतती प्राप्ती होते। आणि ज्यांना कुणाला पौर्णिमेला प्रॉब्लेम येतो तर त्यांनी अमावस्येला केदराईला यायचे, देवी आईचे दर्शन घ्यायचे। आणि जर कुणाला अमावस्येचे प्रॉब्लेम असतील तर पौर्णिमेला दर्शन घ्यायचे, असं ते सांगत होते। तर नुसतं दर्शन घ्यायला महत्त्व नाही आहे त्यांचं म्हणणं, तर तुम्ही ज्या वेळेस जेवढ्या तुम्हाला आंघोळी सांगितल्या आहे ना, तर त्यावेळेस तुम्ही आंघोळच केली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं। तरच आपल्याला जी इच्छा आहे आपली ती पूर्ण होते, असं ते सांगत होते। तर त्यांना असं बरीचशी माहिती आहे। ज्यांना कुणाला यायचं असेल ना, तर त्यांनी यांचा नंबर, या काकांचा नंबर घेऊन आणि त्यांना फोन केला किंवा ते तिथंच राहतात त्यांना विचारलं तरी चालते। तुम्ही त्यामुळे नक्कीच अवश्य एकदा तरी भेट घ्या। इथं आमचं महादेवाचं पण दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही आता बाहेर आलोय। तर तिथं पण दर्शनासाठी खूप गर्दी होती। बाहेर आल्यानंतर आम्ही फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतर आम्ही बाहेर सभा मंडपात थोडा वेळ बसलो आणि आता निघालोय। तर हे बघा, दुकानांमध्ये अजून काही एवढी गर्दी नाहीये, 12:30 वाजले असतील आता।
तर आम्ही असं मस्त चाललो होतो, खूप छान छान वस्तू होत्या। आणि इथं आल्यानंतर आम्ही एक अननस घेतला, तर खूप छान असतं उन्हाळ्याचं हे अननस खायला, पण असं आंबट गोड असतं ना, दीदीला खूप आवडतं ते, म्हणून आम्ही एक अननस घेतला। आणि इथं एक आमच्या ओळखीचे आपले सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी पण इथं दुकान लावलं आहे ना, तर त्यांचं पण आज उसाचं रस हे होतं, त्यांचं मिसळ पावचं हॉटेल आहे, पण मग त्यांनी आज उपवासामुळे ना उसाचं रसाचं दुकान लावलं आहे। त्यानंतर आम्ही तिथं रस पिलो आणि आता चाललो आम्ही घरी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।